आपल्या इकडे आणि औषध मारल्यानंतर बियाणं म्हणजे सावलीचं सावली वगैरे बघितली. किती काय एक 2 तास किती आहे मॅडम तुम्ही आता? सरी तुम्ही एक खताचं पण त्याला येते पण खतामुळे वजन जरा जास्त पण आहे ते मशीन आहे सर ते 9 इंचाची आहे. आपण अटॅच वर्ष असल्यामुळे आपल्याला जे पेरणी पद्धती आहे ते आधुनिक पद्धतीने आपल्याला करावं लागते. जे विद्यापीठाकडून विकसित झालेले तंत्रज्ञान आहे, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, केंद्र शासनकडून जे आम्हाला एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीसाठी जे टेक्निक्स दिले जातात, हे सर्व आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची आपण सर्व इथे कारवाई करतोय. आज आपण इथे जे पेरणीमध्ये नवीन तंत्रज्ञान आहे, BVF तंत्रज्ञान असो, त्याला ब्रॉड बेड फॉर आपण म्हणतो, नंतर टोकन पद्धतीने पेरणी असो, नंतर सीड ट्रीटमेंट असो, हे सर्व आपण प्रात्यक्षिक डेमो सर्वांच्या उपस्थितीत आपण इथे घेतले. आणि सर्वांना माहिती आहे की आता एल निनोचे वर्ष आहे आणि 30 जूनमध्ये आपण सर्व अधिकाऱ्यांनी पण एक दिवस बळीराजासाठी असा आपण एक उपक्रम राबवतो. त्याच्यामध्ये प्रत्येक अधिकारी, तहसीलदार असो, गटविकास अधिकारी असो, तालुका कृषी अधिकारी, SDO, सर्वांनी एक दिवस त्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांसोबत इंटरॅक्शन करून त्यांनी BVF आणि हे सर्व तंत्रज्ञानाची अवगत करून दिलेली आहे. आणि सध्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आज अखेर 130 mm पाऊस पडले आहे आणि लगभग 6 ते 10% पेरणी झालेली आहे.